नमस्कार, मी श्रेय सुभाष कंबारकर आणि आता भारत आणि पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती चालू आहे हे तुम्हाला माहितच आहे. मग ते युद्ध होईल न होईल ही पुढची गोष्ट आहे. पण आतापर्यंत जेवढे पण आम्ही आपले जवान गमावले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आता जेवढे पण जवान बॉर्डरवर आपल्यासाठी लढत आहेत त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करून त्यांना सपोर्ट करू की ते जसे गेले लढायला ते तसे सुखरूप अपयश होतात. कारण ते तिथं आहेत म्हणून आम्ही इथं सुखरूप जीवन जगत आहोत, म्हणून त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की युद्ध झालंच पाहिजेत, आम्ही पाकिस्तानला संपवून टाकू, पाकिस्तान नष्ट करून टाकू. तर मला त्या लोकांना सांगायचं आहे की हे भारतासाठी काही फार कठीण नव्हतं की पाकिस्तान आपल्या ताब्यात घेणं. हे कधीच झालं असतं, पण काही गोष्टी असतात, काही कारणं असतात, त्याच्यामुळे ते शक्य नसतं. आणि मला त्या लोकांना सांगायचं आहे की समजा जर पाकिस्तानचं एक एअरफोर्सचं जेट तुमच्या सिटीवरून गेलं आणि जाता जाता एक मिसाईल टाकली तर तुम्ही जिवंत तरी राहू शकता का? नाही ना. मग जरा बोलताना विचार करा आपण काय बोलत आहोत. आणि समजा युद्ध झालं तरी आपण आपले कितीतरी जवान गमवू, अशा कितीतरी आई आपला मुलगा गमवतील, अशा कितीतरी बायका आपला नवरा गमवतील, आणि अशी कितीतरी लहान लहान मुलं आहेत ते आपला बाप गमवतील. आणि त्यांच्या मागे त्यांचा परिवार काय करेल ह्याचं पण जरा भान ठेवा. आपण युद्धच करू, पाकिस्तानला नष्ट करून टाकू, हे करू ते करू, हे म्हणणं सोपं आहे पण ते करणं तेवढंच कठीण आहे. कारण या सगळ्याचा विचार सरकारला करावा लागतो. आणि कसं आहे, युद्ध न करता पण त्या पाकिस्तानला आपल्या मुठीत कसं ठेवता येईल हे महत्वाचं आहे. जर युद्धच करून सगळं झालं असतं ते भारताने कधीच केलं असतं. ते भारतासाठी काय फार कठीण नाहीये.